हा आहे तो म्हणजे सोन्याचा ढिगारा. आणि असं याला सोन्याचा ढिगारा का म्हणतोय ना, ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की कळेल. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना तुझं स्वागत करतो तुमचं डेली मिनी ब्लॉगचा दिवस 42वा. आज सकाळ सकाळी आपण गेलो ते म्हणजे ससून डॉक कुलाबाया मार्केटमध्ये. इकडे आतमध्ये शिरतात बघतोय दालदीच्या बोटी आलेल्या आणि त्यात हा दिसला भला मोठा ताड मासा. एकीकडे हे दोघं त्यांच्या बोटींचं मावरा ऑप्शनसाठी घेऊन चाललेले. मोठा शिंगाला लेकरू, कोणी एकरू पण म्हणतं, तांब आणि जिताडा बघायला भेटला. त्यातनं मंडळी दिसले ते म्हणजे हे घोल मासे. हे मासे इथे एकत्र का? कारण इथे एक व्यापारी येतो आणि ते सर्वांकडनं घेतो. एकीकडे मोठा साईजमध्ये खूपा आणि ही जी पॅटर्न आहे बोटी ही मला खूप आवडली. एकीकडे आहे ती म्हणजे हॉन्टेड मुंबईतली मिल, याला मुकेश मिल म्हटलं जातं. एकीकडे खाटपूर आणि मोठ्या सुरमई, त्याच्याच खालोखाल ती म्हणजे मुशीचीच असणारी प्रजाती ती म्हणजे बलदा, याला म्हणतात ब्लॅक टिप शार्क. आणि खायला पण भारी लागते. ही मंडळी लवकर सहजासहजी भेटत नाही आणि हे मोठे मोठे मासे ना आपल्याला कुलाब्यालाच बघायला भेटतात. एकीकडे मोठ्यात मोठ्या आकाराचे जनावर म्हणजे सकले माशांचा इकडे ना थवा ठेवला होता आणि नाही करून प्रत्येक मासा खूप मोठ्या साईजचा होता. हे मासे आहेत ना कुलाब्यामध्ये नेहमी असतात. तुम्हाला कधी बघायचं असेल ना तर कुलाब्याला नक्की एकदा व्हिजिट करा जर तुम्ही हे मासे बघायचे आहेत. घोल माशांचा थवा आहे ना हा सोन्याच्या भावाने जातो आणि मग घोल मासा बघायला गेला तर तो सोन्याचा असतो. म्हणून तुम्हाला मी आधी सांगितलं की घोल माशांचा थवा म्हणजे सोन्याचा थवा तुम्हाला बघायला भेटेल. एकीकडे काकू घेऊन चाललेला, त्यांच्या जेवणाची सोय मस्त मोठा शिंगाला आज त्यांनी वाटतं कालवणासाठी तयार करून गेलेला. ही मस्त होती ती दालदीची बोट. आणि हा जो आहे ना ह्याला म्हणतात बूम. आणि ह्याच्यावर अख्खी जाळं आहेत ना, ही जेवढी पण जाळं आहेत ना ती त्या बूमावर ओढली जातात. शेवटी ते आपल्याला दिसला तर म्हणजे आवडता आपला मासा तो म्हणजे पोलार पाकाट. आणि ते आहे तो म्हणजे भिंग. भिंग म्हणजे पाल्यासारखा असलेला भिंग मासा, याचा थवा. आणि तो सुद्धा आज दालदीच्या बोटीनंच आला होता. इकडे ना मंडळी ही जी व्हिडिओ ना तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. कारण अशाच नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी नेहमी घेऊन येणे. मासेमारीचे कंटेंट तर असणारच आहे, तर फॉलो नक्की करा. आणि हां, आपल्याला हे व्हिडिओ यूट्यूबवर असतात, ते यूट्यूबवर सुद्धा नक्की व्हिजिट करा. चला बाय बाय.